नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? बघा, एक प्रश्न आले तुमच्यासाठी घेऊन. प्रश्न काय म्हणतो आपण पाहूया. 5 सेमी पाया असलेल्या समद्विभुज त्रिकोणाच्या पायासमोरील कोणाच्या बाह्य कोणाचे माप 100 अंश आहे, तर पायालगतचा कोण किती मापाचा असेल? खूप सोपा प्रश्न. आता सुरुवातीला काय करायचं, त्यांनी आपल्याला समद्विभुज त्रिकोण दिला ना, मग आपण छानपैकी इथे एक समद्विभुज त्रिकोण काढूया, ज्याला आपण नाव देऊ ABC. आता या समद्विभुज त्रिकोणामध्ये तुम्हाला माहिती आहे पाया त्यांनी किती दिले आपल्याला? 5 सेमी. म्हणजे तुम्ही काय करतो, 5 सेमी पाया आहे असं समजतो. आता मला सांगा मित्रांनो, त्यांनी विचारले की पायासमोरील कोणाच्या बाह्य कोणाचे माप 100 अंश आहे. म्हणजे हा जो कोण आहे ना पायासमोरील, याच्या बाह्य कोणाचे माप म्हणजे मित्रांनो हा वाला कोण होईल 100 अंशाचा. हे त्यांनी दिले आपल्याला. आता विचारलंय काय की पायालगतचा कोण किती मापाचा होईल? पायालगतचा, एक तर बी किंवा सी, हा किती मापाचा असेल त्यांनी विचारलं. आता मला सांगा मित्रांनो, समद्विभुज त्रिकोण म्हटल्यावर दोन बाजू काय असतात रे? सारख्या असतात. ओके. आता इथे संकल्पना काय माहिती का, एखाद्या बाह्य कोणाचे माप हे त्याच्या लगतच्या आंतर कोणाचं माप सोडून उर्वरित जे दोन कोण असतात का, या दोन कोणांच्या मापांच्या बेरीज एवढं असतं. म्हणजे मला म्हणायचे काय, अँगल बी आणि अँगल सी या दोन कोणांच्या मापांची बेरीज ही 100 अंश असते. आता ठीक आहे बा, आपल्याला कळालं बी आणि सी दोन्ही कोणाची मापाची बेरीज 100 अंश आहे. नेमकं आपल्याला पायालगतचा एक कोण पाहिजे, बी आणि सी. आता मित्रांनो, ज्यावेळेस समद्विभुज त्रिकोण आहे त्यामुळे दोन बाजू सारख्या आहेत आणि दोन बाजू सारख्या समोरील कोण सुद्धा काय असतात? सारखे असतात. म्हणजे बी आणि सी, अँगल बी प्लस सी हे जर अँगल सी हे जर 100 अंश असेल तर मित्रांनो समद्विभुज त्रिकोण असल्यामुळे बाजू समोरील कोणही सारखे असतात. म्हणजे अँगल बी बरोबर यायला पाहिजे 50 अंश आणि अँगल सी बरोबर सुद्धा यायला पाहिजे 50 अंश. मग आता त्यांनी फक्त पायालगतचा कोण विचारलाय ना, मग आपलं किती आले? 50 अंश आले. पर्याय क्रमांक किती आहे? 2. थँक्यू.